सनईचे मंगलसूर वऱ्हाडींची लगबग आणि प्रचंड उत्साहाने भरलेल्या वातावरणामध्ये शुक्रवारी गोरज मुहूर्तावर 27 जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधल्या गेल्या। निमित्त होते आमदार देवेंद्र कोठे यांनी आयोजित केलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे। सनईचे मंगलसूर वऱ्हाडींची लगबग आणि प्रचंड उत्साहानं भरलेल्या वातावरणात शुक्रवारी गोरज मुहूर्तावर 27 जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधल्या गेल्या। निमित्त होतं स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार देवेंद्र कोठे यांनी आयोजित केलेल्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं। स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे स्वर्गीय खासदार लिंगराज वल्लाळ क्रीडांगणावर हा नयनरम्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला। विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या वऱ्हाडींना गंध लावून आपुलकीनं स्वागत करण्यात येत होतं। मैदानात सर्व वधूवरांना देण्यासाठीचा रुखवत सजवून ठेवला होता। आमदार देवेंद्र कोठे यांची धर्मपत्नी मोनिका कोठे यांच्यासह कन्यादान करण्यात आलं। विवाहापूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं। स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे वधूवरांना कपाट, मणी, मंगळसूत्र, संसार उपयोगी तब्बल 27 वस्तू, साडी, शालू, जोडवी, सफारी, जोधपुरी, चप्पल, बूट इतर आवश्यक वस्तू देण्यात आल्या। तसंच वधूवरांकडील तब्बल 10,000 जणांच्या भोजनाचीही सोय करण्यात आली होती। वऱ्हाडी मंडळींना विवाह सोहळा पाहता यावा यासाठी मैदानात 5 ठिकाणी LED स्क्रीन लावण्यात आले होते। विवाह सोहळ्यानिमित्त सजवलेल्या बग्गीतून वधूवरांची दिमाखात मिरवणूक काढण्यात आली। अक्षता पडताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। पद्मशाली पुरोहित संगम वेदपाठ शाळेच्या पुरोहितांनी विवाह सोहळ्याचं पौरोहित्य केलं होतं। या विवाह सोहळ्यातील वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली होती।